लाईव्ह 24 तास। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे कागल तालुक्यातील बिद्री येथे पत्रकार मेळावा आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र वाटप सोहळा उत्साहात पार पडला। कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेची ताकद वाढवण्यासाठी आणि पत्रकारितेला अधिक सक्षम करण्यासाठी या मेळाव्याच्या नवनियुक्त शिलेदारांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या। यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार जीवनराव साळुंखे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांसमोरील आव्हानांवर प्रकाश टाकला। केवळ वरवरच्या बातम्या न देता समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शोध पत्रकारिता करणं ही काळाची गरज बनली असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं। सध्याच्या डिजिटल आणि वेगाने बदलणाऱ्या युगात पत्रकारितेचं स्वरूप बदलत चालले आहे। समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी आपली लेखणी नेहमी परखड व जागृत ठेवावी, असाही सल्ला त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिला। या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नारायण सुतार, जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश कारंडे, जिल्हा सचिवपदी समाधान हातुगडे आणि जिल्हा संपर्क प्रमुखपदी विनायक जितकर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। तसेच कागल तालुका अध्यक्षपदी प्रवीण सूर्यवंशी, राधानगरी तालुका अध्यक्षपदी नंदकुमार गुडव आणि चंदगड तालुका उपाध्यक्ष राहुल पाटील यांनाही नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे यांनी संघटनेच्या गौरवशाली इतिहासाची माहिती दिली। सन 1939 मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेत आज राज्यातील 16,000हून अधिक पत्रकार सक्रिय असून पत्रकारांचे अनेक प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी संघटना नेहमीच कटिबद्ध राहिली आहे, असं त्यांनी नमूद केलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तुकाराम पाटील यांनी केलं तर आभार प्रकाश कारंडे यांनी मांडलात। या सोहळ्याला विभागीय सदस्य उदयकुमार देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार महेश तिरवडेकर, कुलदीप खोत, रावसाहेब यादव, किरण सूर्यवंशी यांच्यासह कोल्हापूर, कागल, राधानगरी आणि चंदगड परिसरातील पत्रकार बांधव व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो, त्या काळची ती पत्रकारिता आणि त्याच्यानंतर आजची पत्रकारिता यांची तुलना मला थोडीशी अयोग्य वाटते। कारण त्या परिस्थितीमध्ये ते बरोबर होतं, आजच्या परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीनं सगळी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे, त्यानुसार ते सगळं होत जाणार। आपण काही वेळा ते स्वीकारलं पाहिजे। अर्थात पत्रकार किंवा वृत्तपत्र ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं। असं का म्हटलं जातं? बाकीचे 3 स्तंभ कुठले? तर आपण बघितलं असेल, आपली जी राजमुद्रा आहे ती सिंहाचे 3 तोंड आहेत, बरोबर? आणि 3च तोंड आपल्याला दिसतात। चौथं जे आपल्याला दिसत नाही पलीकडच्या बाजूचं, ते म्हणजे प्रसार माध्यम, वृत्तपत्र। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।